बापरे. कुठल्याला 51ला. जिल्हा परिषदेकडे शिक्षक. जन्म केव्हाचा तुमचा? पुन्हा मुख्याध्यापक झालो, तालुका मास्तर झालो, 24 शाळा होत्या माझ्याकडे. हा. म्हणजे भगवंतानी सगळं पार केलं मला. आता वय किती तुझं? बघा सांगा 5, 7, 33. 33 1933. बापरे 93 वर्ष. 5, 7. आता हे 26 मधलं 96च आपलं हे 93 संपेल आता. 94 चालू होईल नाही तुम्हाला. नाही कुठल्या गावचे तू? 2026 बारामतीला सध्या स्थायिक आहे. गाव आमचं इंदापूर तालुक्यात रेंडी गावी सर्व्हिस 27 वर्ष झाली माझी. अरे बा. इंदापूर तालुक्यात. बावड्याला 8 वर्ष, बारामतीला आता जिथं आहे तिथं 4 वर्ष अगोदरच झाली स्टार्ट. इंदापूरला तर माझी एक भाची आहे ना माझी तिथे. आमची कुठे माहिती आहे का? काय तुमच्या, तिचं तिकडचं आडनाव बरं काय बरं. त्या स्वातंत्र्य मिळालं हा. आणि ते आठवतं म्हणजे काय, आम्ही शिक्षण शाळेत घेत होते 4थी 5वीला, ते घोड्यावर बसून यायचे चेकिंग करायला. हा. ब्रिटिशाचे लोक पुढं ते कमी झाल्याने आपले लोक घ्यायला लागले, तेव्हा मग हे व्हायला लागले. आणि या कारणामुळंच मला लवकर नोकरीला घेतलं, म्हणजे वयाच्या लवकर म्हणायचं. त्याला आमच्या भावाला तर 50% मार्क मिळाली होती त्यावेळेला. फायनलला मार्क 50च्या पुढे मिळाले की शिक्का, नोकरी. त्याचा शिक्का, गव्हर्नमेंटच्या शिक्क्याची सर्टिफिकेट मिळायचं. आता 7वीला मिळते का? 7वीला बरं का? जुनी 7वी. तसं नाही, पूर्वी कसं होतं, 4थीला तुमची केंद्राची परीक्षा होती. परीक्षा आणि तेव्हाचं ग्रॅज्युएशन म्हणजे जुनी 11वी. हा. ग्रॅज्युएशन. हा. मी जुनी 11वी केली आहे. मग ती माझी जुनी 11वी. अहो जुनी 11वी नव्हे, आमच्या वेळेला काय होतं, 7वी पास झालो इंदापूर तालुक्यामध्येच. 7वी पास झालो की पण 8वीला जायला पाहिजे. नाही, स्पेशल क्लास म्हणून होतं. हिस्ट्री, इंग्लंडची हिस्ट्री होती. आणि शिकवायला सुद्धा आम्हाला ब्रिटिश शिक्षिका होती, टीचर. गेलं का वर्ष? ब्रिटिशर कोण होते? हा, शिक्षिका कोण होत्या? डॉक्टर. दप्तरदार म्हणून बाई होती, टीचर. तर